महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे प्रगतशील शेतकरी सम्राट राऊत यांच्या शेतास भेट देत नैसर्गिक शेतीची प्रत्यक्षात पाहणी केली। यावेळी राज्यपालांनी तिफनवर ज्वारीची पेरणी करत शेतकरीवर शेतीप्रती असलेली आपली आत्मीयता व्यक्त केली। राज्यपालांनी जीवामृत प्रकल्प, विविध पिकांचे प्रयोग, सेंद्रिय उत्पादन प्रक्रिया तसेच जनावरांच्या गोठ्याची पाहणी केली। स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन करत शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले। राऊत कुटुंबियांनी नैसर्गिक शेतीतील उत्पादनाची भेट देत राज्यपालाचा सत्कार केला। यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। राज्यपालांच्या भेटीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मैं खुद शेतकरी, मैं गाय पालता हूँ, खेती करता हूँ। कल भी मैंने लोगों के बीच में बताया 200 एकड़ में मैं पूरे में प्राकृतिक खेती करता हूँ। उसमें एक बूंद भी यूरिया, डीएपी, जंतुनाशक नहीं डालता। 450 गाय है मेरे पास, उनके गोबर गोमूत्र से ही हमारी खेती होती है। और जो रासायनिक खेती करते हैं उनसे ज्यादा मेरा उत्पादन होता है। उनकी धरती बंजर हो रही है, मेरी धरती उपजाऊ बनती जा रही है। तो आप सब शेतकरी भाइयों से मेरा नम्र निवेदन है कि आप अपनी जितनी भी खेती बाड़ी करते हैं उसके 4-5 हिस्से बना लें और एक हिस्से में केवल प्राकृतिक खेती करें, ताकि आपके बच्चे, आपके पोता पोती और आप खुद उस ऐसे अन्न को खाएं जो आपकी सेहत स्वास्थ्य को बनाए। प्राकृतिक खेती ऐसी है जिसमें किसान को, शेतकरी को बाजार से कुछ नहीं लेना। गुड़ उसके खेत में बनता है, दाल उसके खेत में पैदा होती है, गाय उसके घर में बंधी है। बाजार में जाना ही नहीं है कुछ लेने के लिए, आपने देने के लिए जाना, लेने के लिए नहीं जाना। आपका जो उत्पादन वो बेचो, शहर का पैसा गांव में आए, गांव का पैसा शहर में ना जाए, इससे समृद्धि बनेगी। आप यहाँ इतनी बड़ी संख्या में मेरे को मिले तो मैं यूं ही चला जाता तो मेरे को अच्छा नहीं लगता। आपका प्यार, स्नेह, अपनापन, उसके लिए बहुत बहुत मैं धन्यवाद करता हूं। और सम्राट भाई के प्रति धन्यवाद। और सम्राट ने माँ ने इतना मेरे को प्राकृतिक सामान दे दिया, मैं 1 साल भी नहीं पूरा खा के खत्म कर दिया, उसके लिए धन्यवाद। शेतकऱ्यांनी जे सम्राट राऊत आजही त्या बाबतीत प्रयत्नवादी असतात याचे साक्षीदार तुम्ही आहे का? हे निवळ स्वतःची शेती करतात असं नाही, यांच्या शेतात लोकांना बोलवतात, या दुसऱ्यांच्या शेतांमध्ये हे लोकांना दर हप्त्यात 1-2 ठिकाणी घेऊन जातात। म्हणजे त्यांचं संघटन किंवा त्यांचे विचार एकमेकाशी जुळलेत का इथं आपण आलं पाहिजे, उत्पादन खर्च कमी केला पाहिजे, नसेल तर एक सुरुवात केली पाहिजे। त्यांचं मी ऐकतो नेहमी का विकायचं पैशाचं पीक भले आपण अजूनही थोडे दिवस चालू ठेवू, पण घरी खायचं ते का होईना ते नैसर्गिक करावं का जे स्वतः आहे आता ते करतात का? जे राज्यपाल महोदयांना त्यांनी दिंडर दिली काल, काळा राईस, रेड राईस, व्हाईट राईस, हे 3 प्रकारचे राईस आपल्या इथं आहेत। आणि त्यांचं महेंद्र शेठच मला वाटतं त्याचे साक्षीदार आहेत का ते ऑर्गॅनिक शेती करतात म्हणून ऍडव्हान्स मध्ये त्यांचा चावल ऍडव्हान्स मध्ये बुक होतो, 100 गहू त्यांचा ऍडव्हान्स मध्ये बुक होतो, ज्वारी त्यांची ऍडव्हान्स मध्ये बुक होते। आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये निश्चितच त्यांचा प्रयत्न जो चाललाय त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन स्तरावरून जे जे काही लागेल, कारण फार काहीच लागत नाही, ते त्या एकूण चर्चेतून असं येतं का गाय आणि गायीचं पुढं सगळं पुढं नेणं का याच्यातून ती शेती होते। पण तरी शेतकरी मंडळींनी जर सांगितलं फक्त योजना म्हणून आपण अनेक करत आलोय, योजना म्हणून नको का ज्याच्यातून आपण उभेच राहू असं काही असेल त्याच्या बाबतीत गोपीनाथ पाटील त्याचं सजेशन देतील, कारण त्यांचा छंद हा 10-15 वर्षापूर्वीपासून तो आहे। राज्यपाल महोदयांचा दौरा होतोय, खरंच आपल्या आदिवासी बांधवांच्या दृष्टीने खूप गर्वाची गोष्ट आहे। ते आदरणीय झिरवाळ साहेबांमुळे शक्य झालंय। कालपासून ते निमवाडी असेल, पिंपरखेड असेल किंवा इथे खोरी पाड्यावरती येऊन
ते त्यांचा जो दौरा आहे त्याच्यामध्ये जरी राजस्व अभियान असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल, परंतु त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेतीचं महत्व आपल्या लोकांना सांगितलं. इथे सम्राट भाऊ सारखी अनेक माणसं करताय, परंतु म्हणजे नैसर्गिक शेती जर कोण करतोय तो आदिवासी बांधव करतोय. आणि त्यांना जर अजून कशी प्रेरणा दिली, आता तुम्ही प्रश्न विचारला किंवा साहेबांनी सांगितलं, तर सम्राट भाऊ राऊत सारखे अनेक शेतकरी याच्यात आले पाहिजे. राज्यपाल महोदयांनी सांगितलं की तुम्ही सगळी शेती ही नैसर्गिक पद्धतीने न करता तिचे तुकडे करा, 4 तुकडे करा, 6 तुकडे करा आणि त्यातून घरापासून सुरुवात करा. ही चळवळ वाढली पाहिजे, कारण त्याचे दुष्परिणाम किती आहे हे आपण सगळे बघतोय. कॅन्सर सारखे असतील वेगवेगळे आजार या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून त्यांनी आव्हान केलंय किंवा आदरणीय साहेब आहेत, मी आहेत, कृषी खात्याचे अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्या भागामध्ये ज्यांनी प्रयोग केले, कारण सम्राट भाऊ स्वतः करताय, दुसऱ्यांना दाखवताय, यातून प्रेरणा मिळावी आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहावी म्हणून खात्याच्या वतीने आम्ही पुढच्या काळामध्ये कृषी अधिकाऱ्यांना बोलून आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये कसं जास्तीत काम उभं करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला. खरं तर आज समाधान आहे की कृषी भूषण असल्याचं समाधान आज मला मिळालं. त्याचं कारण असं आहे, हा परिवार माझा मोठा आहे. जेव्हा एकट्याचा सन्मान होतो तेव्हा बाहेर असं विचारलं जातं का बुवा मिळालं, असं काय केलं. त्या करण्यामाग एवढी यंत्रणा असते. उदाहरणार्थ एवढे भाऊ म्हणजे 20-21 माणसांचा परिवार आहे, त्यांचे कष्ट त्यांना आज खऱ्या अर्थाने वाटलं का आमच्या कष्टाचं चीज झालं. तर माझी जबाबदारी अशी होती बालपणापासून का ह्या कुटुंबात शिकलेले कमी होते आणि आमची साहेबांची ना आमची ओळख झाली 2004 मध्ये. का मी शेणखत भरत होतो, म्हटलं साहेब आले तर आपले आमदार साहेब, त्या ड्रेसवर कसं जाऊ. भाऊ मला विरोध करत नाही ना, म्हटलं साहेबांना भेटायचं. काय त्यांच्या नजरेत मी भरलो, जे काम करत राहिलो तिथून साहेब नोंद घेत राहिले. त्या नोंदीची फलतृप्ती आज का महिम राज्यपाल महोदय यांना इथवर घेऊन आले. म्हणजे तुम्ही आज यशवंत झाले. हा, खऱ्या अर्थाने, कारण यांच्या वडिलांचं नाव आहे यशवंत. तर कुटुंबात काम करताना 5 भाऊ, प्रत्येकाचं काम करण्याची पद्धती ही वेगळी वेगळी होती. कुणाला नांगर बनवता येत होतं, उसकता येत होतं, कोणी गाई चारायचा, कोणी बकऱ्या चारायचा. मी थोडक्यात हंपायर सारखं काम केलं. कोण काय करणार आहे, त्यांच्या कष्टाचा उपयोग आपली शासकीय यंत्रणा असेल, कृषी विभाग किंवा आपलं पेस्टिसाइड किंवा बँकिंग असेल किंवा अनुभवी माणसं असतील किंवा समाजकार्य करणारे किंवा राजकीय क्षेत्रात, हंपायरचं काम काय, दोन्ही टीमांना सांभाळून पुढे नेणे. कुटुंबाला, समाजाला, सर्व राजकीय क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना घेऊन आपल्या फायद्याचं काय किंवा त्यांच्याही हिताचं काय इथं आणून किंवा यांना तिथवर नेऊन ते एकोपा घडून आणण्याचं काम केलं. म्हणून हे आज वैभव जे उभं आहे ते सगळ्यांमुळे आपल्या सहित, आणि त्याची फलतृप्ती आज झाली. मग यशवंत नाव आज खऱ्या अर्थानं का ते हे झालं, सार्थक झालं. त्याचं समाधान फार वेगळं राहिलं आपल्याला आणि कायम स्मरणात राहील. तर आपण घरावर जे मी एक प्राकृतिक हे बनवलंय, साहेबांना दाखवलं का चंद्र सूर्य असेपर्यंत आपण नाही राहणार, पण ते नाव कीर्ती असते ती ह्या रूपाने साहेब मागे ठेवून गेलेत. याचं समाधान आज झालं. महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत. वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त आहे, त्याबद्दल काय सांगा. पुरस्कारांची जी मालिका सुरू झाली ती खऱ्या अर्थानं 2010 मध्ये. तेव्हा इथं गुऱ्हाळाचं शुभारंभ होता. तेव्हा माननीय कैलासजी मोते साहेबांना आम्ही कृषीचे यसो होते, साहेबांच्याच माध्यमातून त्यांना बांधावर आणलं. त्यावेळेस फार परिचित नव्हतो. इथं गुऱ्हाळात रस काढणी गुऱ्हाळ सुरू केला होता, सगळे आले. त्याची सुरुवात अशी झाली, पहिला पुरस्कार जिल्हा परिषदेचा मिळाला साहेबांच्या, ते मोते साहेब होते आणि PVL रासू कलेक्टर साहेब होते. दुसरा शेतीनिष्ठ हा 2011 मध्ये मिळाला. तेव्हा सर्व कृषी विभागाचे योगदान त्यात सर्व किंवा आपल्या घरच्यांचे कष्ट, आणि त्या पुरस्कार मिळत गेले का 5 वर्षांनी पुन्हा ते ऑब्झर्व करता यांनी खरोखर पुढे गेला का थांबला, प्रगती थांबली का वाढवली, मग आपण किती लोकांना त्याचा लाभ झाला आपल्या सहित, त्याची सर्वांपर्यंत जेव्हा प्रसिद्धी होते किंवा फायदा होतो तेव्हा ते पुढचं हे होत चालतं. त्याच्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटने त्या माहितीच्या आधारावर बोलवलं 2013 मध्ये, तो पण पुरस्कार मिळाला गुजरात गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर संस्थांचे अनेक आहे. पण 2022 ची कहाणी अशी आहे का मी पुरस्काराला फाईल देत नव्हतो, काही इथं नाही अजून, म्हणजे तो वेग असायला पाहिजे तो नव्हता. परंतु अजून एकदा मनावर घेतलं का आपण थांबलं नाही पाहिजे. मग त्याला रासायनिक आणि प्राकृतिक ह्या दोन्ही शेत्यासोबत स्पर्धेत टिकायचं असेल तर घेऊन चालावं लागेल. एकच करत बसलो तर आपण अडचणीत येऊ शकतो. ह्या दोन्हींचा संगम आपण म्हणतो.
प्राकृतिक पण जपलं पाहिजे, स्पर्धेत टिकलं पाहिजे आणि ती प्रचिती इथं एकत्र आणली. त्याच्या माध्यमातून हा कृषी भूषणचं निवड झाली 2022 मध्ये आणि त्या माध्यमातून तो सन्मान राज्यपाल महोदयांनीच केला. परंतु खरा सन्मान कुटुंबात आज झाल्याचं समाधान आज मला वाटतंय, कारण तिथं एकटे दोघच गेलो होतो आम्ही, 4च व्यक्तींना परवानगी होती. मग खऱ्या अर्थाने तो सन्मान आज सार्थकी लागला असं मला वाटतं. युवकांनी शेतीकडे वळावे याकरता युवकांना काय तुम्ही याच्यासाठी आम्ही एक संकल्पना सुचवली होती का नापासांची शेती शाळा, का जे पोरं नापास होतात त्यांना असं म्हटलं जातं की यांच्याकडे गुणवत्ता कमी असेल, स्किल कमी, पण त्यांच्याकडे बाकी आपण जे म्हणतो शेती क्षेत्रातील असेल, उद्योजक क्षेत्रातील स्किल फार असतं. तर त्याच्या माध्यमातून त्यांनी इकडे वळावं असं माझा स्वतःचा अनुभव घरातला आहे. तर आता माझा पुतण्या इथं आहे समोर आहे आणि हे त्यांचे शिक्षक. ती हिस्ट्री अशी आहे का तो प्रवरा विद्यालयात म्हणजे उदाहरणार्थ लोणीला शाळेत होता, इंग्लिश माध्यमाला, पण त्याचं वागणं बदललं. तिथून आला तो का कार्टून बघणे, टीव्ही बघणे आणि जेवणाकडे लक्ष नाही. कारण ते शिकवलं काय जातं त्या पुस्तकात कार्टून आहे. तो आजारी पडायला लागला, त्याला आहार पचवला नाही का मानवला नाही. तो 4थी झाल्यानंतर घरी राहिला, 6 वर्ष शेती केली आणि त्याची इच्छा झाली काका मला शिकायचं. म्हटलं नक्की, हा म्हणे पुस्तकांना पैसे नव्हते, पंडितराव आहेत त्यांनी ते दिले आणि हे सर आहेत शिंदे सर त्याचे. म्हटलं काही करून या विद्यार्थ्याला शिकवा, मग काय असेल मी प्रयत्न करतो त्याच्यासाठी. त्यांनी तो शिकवला, तो 10वी पास झाला. पण भेटायला साहेबांनाच गेलो का हा 4थीतून 10वी पास झालाय, या सरांचं योगदान. मग पुढे काय म्हटलं सायन्स घेऊन देतो, त्याला सायन्स घेऊन दिला. साहेब म्हटले प्रयोगच आहे, आला तर आला, झाला सक्सेस नाही तर फसला. तो 12वी सायन्स पास झाला. मग पुढे काय BSc ॲग्री साठी म्हटलं प्रयत्न करू. योगायोगाने त्याचा BSc ॲग्रीला नंबर लागला आणि तो 4था वर्ष आता कम्प्लीट करतोय. म्हणजे त्यांची जर इच्छा राहिली, नापास म्हणजे ते थांबले असं होत नाही. त्यांना आपण त्याच्या इच्छेनुसार प्रयत्न केला पाहिजे. शिक्षण असेल, उद्योग असेल, हा प्रयत्न म्हणजे हे उदाहरण आहे समोर. तर अशी माझं इच्छा आहे का सगळ्यांनी असं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. धन्यवाद.